नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. मी युरोपमधल्या काही गावांचे व्हिडिओज जे आम्ही पूर्वी गेलो होतो ते ॲड करतोय, कारण नुकतेच मी इटलीमधल्या नॉर्थ इटलीतल्या काही गावांचे व्हिडिओ ॲड केले. ते ॲड केल्यानंतर मला काही लोक म्हणले की अहो मग बाकीची शहरं. म्हटलं ठीक आहे, व्हिडिओज आहेत माझ्याकडे, मी टाकतो. त्याप्रमाणे मी व्हिडिओ टाकतोय. रोमचा व्हिडिओ ऑलरेडी तुमचा बघून झाला असेल. आता रोम नंतर आम्हाला साधारण सकाळी 9:30 वाजता ट्रेन होती आणि 250 ते 300 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं ती ट्रेन फ्लोरेन्सपर्यंत होती. त्यामुळे आम्ही फ्लोरेन्सला साधारण 12च्या दरम्यान पोचलो. पोचल्यानंतर आम्हाला हॉटेलवर जाण्यासाठी पिकअप होता, त्याप्रमाणे रत्नदीप तोडकर समर्थ हॉलिडेजनी ती सगळी व्यवस्था केली होती. मग आमच्या बॅगा आम्ही गाडीमध्ये टाकल्या आणि आम्ही हॉटेलवर आलो. आता त्या दिवशीचं काय झालं होतं, तर त्या दिवशी 2:30 वाजता आमची एक ट्रिप होती. मग त्या ट्रिपसाठी आम्हाला तयार व्हायचं होतं, त्यामुळे आम्ही सामान वगैरे सगळं ठेवलं, थोडंसं खाऊन घेतलं आणि आता आपण ट्रिपला जायचंय. मग त्याप्रमाणे आम्ही बाहेर पडलो. तर खाली एक गाडी आलेली होती, त्या गाडीनं आम्हाला पिकअप करून ते कुठल्या तरी एका दुसऱ्या स्पॉटला घेऊन गेले आणि तिथं आम्ही एका मोठ्या गाडीमध्ये बसलो. मग त्या गाडीनं आम्हाला जे फिरवलं ते संध्याकाळी शेवटचा पॉईंट जो होता तो म्हणजे उफिझी गॅलरी. मग आता त्यात काय काय होतं, तर टस्कन रोमन व्हिलेज होतं, अर्ने व्हॅली होतं, ल्युगार्नो होतं, बॅसिलिका डी सेंटा क्रॉस होतं, पियाजो सिग्नोरिया होतं आणि फायनली आम्ही उफिझी गॅलरीला जाणार होतो. आता पहिली जी गाडी निघाली ती एका डोंगरावर वरती गेली. तिथून आम्हाला ती व्हॅलीच व्यवस्थित बघायला मिळत होती. म्हणजे खाली नदी, दोन्ही साईडला फ्लोरेन्स गाव हे आम्हाला वरती गेल्यामुळे बघायला मिळत होतं. तिथे एक अतिशय जुनी लायब्ररी पण आहे, ती पण आम्हाला बघायला मिळाली. आता मी 2-3 फोटो वरचेही टाकलेत, म्हणजे व्हॅली कशी दिसती हिरवळती. आणि मग त्या बसनं आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर ती बस बऱ्यापैकी गावातनं फिरली आणि ती फिरत असताना कुठं कुठे गेली, तर पहिलं त्यांनी काय केलं, तर सेंटा क्रॉसला घेऊन गेली. ते तिथं एक आपण असं म्हणूया की आर्ट फील्ड चर्च आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी काय काय चित्रपित्र अशी लावलेली आहेत आणि तिथं म्युसोलियम पण आहे. मग तिथं म्युसोलियम मध्ये जे टोंब आहेत ते मोठ्या मोठ्या लोकांचे आहेत. मायकेल अँजेलो, गॅबिलिको वगैरे वगैरे, घाब्रिटिएक्स असे बऱ्याच लोकांचे आहेत. मग तिथून आम्ही पुढे आलो, ते पियाझा डेला सिग्नोरियाला आलो. हे जे पियाझा डेला सिग्नोरिया आहे हे साधारण गावाच्या मध्ये येतं. नंतर तिथून अल्गरो विलेचोला आलो आणि मग तिथून आम्ही पुढं 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 डेव्हिड बाय मायकेलेंजेलो, नंतर पॅलेस इनसाइडला जायचं होतं. असं करत करत आम्ही एक 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 तिथलं बाहेरच्या गोष्टी बघत बघत संध्याकाळी साधारण 5च्या दरम्यान आम्हाला ती गाडी घेऊन गेली. ती म्हणजे तिथलं अत्यंत मोठं कलेक्शन जे आहे त्या कलेक्शनला घेऊन गेली, म्हणजे उफिझी गॅलरी. आता उफिझी गॅलरीच्या बाहेरच्या बाजूला बरेच पुतळे आहेत. ते मायकेल अँजेलोनं काढलेले वगैरे असे सुंदर पुतळे आहेत, म्हणजे मोठे पुतळे आहेत. मग त्याची अरेंजमेंट तिथं केलेली आहे. त्याच्याच ठिकाणी एक कारंज आहे, त्याला नेपच्यून फाउंटेन म्हणतात. ते नेपच्यूनचं कारंज पण तिथं आहे. मग तिथं जे कलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये अतिशय प्रसिद्ध लोकांच्या म्हणजे पेंटिंग्स पण आहेत, स्कल्पचर्स आहेत, सिलिंग्सवर पेंटिंग्स केलेली आहेत. तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्या पद्धतीनं बघायला मिळतात आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथं पेंटिंग्स आहेत. ती उफिझी गॅलरी जी आहे ती खरं तर सरकारी ऑफिस होतं, त्याचं कन्व्हर्शन गॅलरीत झालंय. पूर्वी राजवाडा टाईप ते होतं, तिथं सगळं कंट्रोल सिस्टीम्स होत्या. म्हणून तिथं अतिशय मोठं चौक आहे, चौकाच्या आतमध्ये ही उफिझी गॅलरी आहे. आता ह्या उफिझी गॅलरीतनं बाहेर पडलं म्हणजे फिरत असतानाच एका बाजूला गेलं नदीच्या साईडला की तिथून तुम्हाला एक पूल दिसतो. तो जो पूल आहे त्याची स्पेशलिटी अशी आहे की त्या पुलावर सोनारांची दुकान आहेत आणि राजवाड्यातली जी लोक आहेत, म्हणजे काय म्हणूया आपण त्या काळातले राजे, ते या बाजूनं म्हणजे जिकडे उफिझी गॅलरी आहे तिकडून त्यांच्या राजवाड्याला जात असताना त्या गोल्डस्मिथच्या तिथनं जायचे. तर अशी त्यांची ती शॉप्स आहेत, तिथं काय 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 त्यांनी ठेवलेलं आहे. मॉन्युमेंट्सही तिथं काही काही ठिकाणी आहेत. नंतर ते सोविनियर्सही विकतात. नंतर फूड स्टॉल्स आहेत. असं बरंच काय काय त्या भागामध्ये आहे. त्यामुळं तुम्हाला म्हणजे
खरं फ्लोरेन्स बघायचा असेल तर तो जो सेंट्रल पार्ट आहे तो सेंट्रल पार्टच बघणं महत्वाचं आहे. त्यामुळे ते गोल्डस्मिथ शॉप्सकडे आम्हाला थोडंसं गेलो आम्ही. मग आम्हाला त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला तुमचं हॉटेलवर तुमच्या जायचंय. मग आम्ही गेलो पियाझो डेल रिपब्लिका. हा जो पियाझो डेल रिपब्लिका आहे हा मध्यभागी आहे. तिथं काही काही वेळा कार्यक्रमही चालू असतात. आम्ही गेलो तेव्हा त्यांच्या म्युझिकच्या कार्यक्रमाची तयारी चालली होती. तिथं फ्लोरेन्समधली अतिशय प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. म्हणजे त्यांच्या ज्या स्पेशल डिशेस आहेत त्या तिथं मिळतात. मग आम्ही आमचा मॅप आमच्या हातात होता. मग आम्ही विचारत विचारत नावं बघत बघत जात होतो. मग आम्ही तिथं काहीतरी खायला घेतलं आम्ही. आणि ते खायचं जे होतं जेवणासारखं ते घेऊन घरी आलो जे रूमवर. आणि रूमवर येऊन आम्ही डिनर केलं. आता पुढचा जो दिवस होता तो आमचा प्रचंड मोठा बिझी दिवस होता. म्हणजे काय तर पहिल्यांदा आम्हाला सांगितलं होतं की 7:30 वाजता तुम्ही रेल्वे स्टेशनच्या जवळ यायचं. मग त्याप्रमाणे आम्ही लॉजमधनं सगळं आवरलं. त्यांचा ब्रेकफास्ट तयार नव्हता म्हणजे आम्हाला सर्व करायला. पण त्यांनी आम्हाला आदल्या दिवशी सांगितल्यामुळे पार्सल दिलं. त्यामुळे आम्ही आमच्या दोघांचं पार्सल ब्रेकफास्ट घेतला आणि चालत आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो. तसं फार लांब नव्हतं. मग तिथं आम्हाला एका गाडीमध्ये सगळ्यांना बसवलं. आम्ही जवळजवळ 20 ते 25 जण होतो. आणि जो पहिला स्टॉप होता तो पिसाचा होता. पिसा बेल टॉवर. हा जो पिसा बेल टॉवर आहे तो एका अशा माती म्हणजे मऊ मातीवर बांधलेला आहे. तो बांधत असतानाच तिरका व्हायला लागला होता. मग तो त्यांनी थांबवला. मग पुढच्या लोकांनी येऊन तो आणखीन त्याला म्हणजे वजन कसं शिफ्ट होईल करत करत त्यांनी तो बांधलाय. आणि आता असं म्हणतात ते की 200-100 वर्ष तरी तो अजून टिकेल. मग आम्ही तो बघितला. आम्ही काय वरती जाऊ शकलो नाही त्या टॉवरमध्ये कारण आम्हाला तो पास नव्हता. त्याला पास काढून जावं लागतं आणि आम्हाला वेळही तसा कमी दिला होता. मग तिथे हे सगळं झाल्यानंतर तिथं बिल्डिंग्स आहेत. एक चर्च आहे. मग चर्चच्या शेजारी एक पुतळा ठेवलेला आहे. मग त्याच्या शेजारी आणखीन एक बिल्डिंग आहे की जिथं बऱ्याच वेळा कॉन्सर्ट्स वगैरे होतात. तर त्या सगळ्या बिल्डिंगचं अतिशय सुंदर आर्किटेक्चर आहे. ते बघायला मजा येते. आम्ही तिथं बराच वेळ होतो पण आम्हाला त्या पिलरमध्ये वर जाता आलं नाही. मग तिथून आम्हाला तो घेऊन गेला. तो पुढचा स्टॉप जो होता गाडीचा तो सॅन जिमिक नॅनो म्हणून आहे. तर सॅन जिमिक नॅनो कशासाठी प्रसिद्ध आहे तर ते एका डोंगरावर वसलेलं गाव आहे. त्या गावामधली जी लोक होती ती आपल्या श्रीमंतीप्रमाणे टॉवर्स बांधायची. म्हणजे एकेकाळी तिथं 72 टॉवर्स होती. आता त्यातली फक्त 14 टॉवर्स राहिलेली आहेत. पण ती टॉवर्सही खूप उंच आहेत. त्याचेही फोटो तुम्ही कदाचित बघून झाले असतील किंवा बघत असाल. मग त्याच्या उतारावर सगळीकडं द्राक्षाच्या बागा आहेत. वाईनयार्ड्स आहेत म्हणजे वाईन तयार करायची ठिकाणं आहेत. त्यांची टेस्टही वेगळी असती. बरं त्या सगळ्याला त्यांनी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून दिलेलं आहे. मग आमची गाडी जिथनं लागली होती तिथनं चालत चालत आम्ही वर गेलो. वर गेल्यानंतर एक अतिशय मोठं सर्कल होतं. तिथं चर्च होतं आणि चर्चच्या साईडला तुम्हाला बसून फोटो बिटो काढता येत होते. मग त्यातल्या काही टॉवर्सचे त्या चर्चचे वगैरे असे फोटो सगळे काढले आम्ही. आणि आमच्या लक्षात आलं की ते जे म्हणजे हिल आहे म्हणजे तो जो डोंगर आहे तो अशा स्ट्रॅटेजिक पोझिशनला आहे की सगळे ट्रेड रूट त्याच्या खालनं जातात. त्यामुळे पूर्वी जेव्हा व्यापार व्हायचा तेव्हा व्यापारावरून कर वसूल करण्यासाठी ह्या सॅन जिमिक नॅनोचा उपयोग व्हायचा. त्यामुळे स्ट्रॅटेजिकली ते खूप महत्वाचं गाव होतं. मग ते आम्ही बघितलं आणि मग खाली उतरायला लागलो. उतरत असताना एका ठिकाणी तिथलं अतिशय प्रसिद्ध आईस्क्रीम आहे. गर्दी खूप होती पण आम्ही त्याचा प्रयत्न केला. आम्हालाही ते आईस्क्रीम घेऊन खाली जाता. मग खाली आल्यानंतर तिथं आम्हाला ते एका वाईन यार्ड्समध्ये घेऊन गेले आणि वाईन यार्डमध्ये आम्हाला वाईन टेस्टिंग त्याच्यानंतर ती कशी बनवली जाते नंतर त्याच्याबरोबर थोडासा नाश्ता असं काय 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 आमचं तिथं वाईन टेस्टिंगचा विषय झाला. अतिशय जुनी वाईनरी आहे. त्यांच्या व्हाईट वाईन्स आहेत. त्याला टस्कन वाईन असं म्हणतात. तर ती टस्कन वाईन आम्हाला टेस्ट करायला मिळाली. मग तिथून आम्हाला गाडी जी घेऊन गेली ती सिएना म्हणून अतिशय प्रसिद्ध गाव आहे त्याच भागातलं. तिथं पॅलिओ रन किंवा पॅलिओची रेस असते. पॅलिओची रेस म्हणजे काय तर घोड्यांच्या रेसेस. आता कुठले घोडे काय तर त्याच्या जवळपासची जी गावं आहेत त्या गावामधले जे लोक असतात ती वर्षभर त्या शर्यतीसाठी घोडा तयार करत असतात. मग तो घोडा तयार झाला की त्यांच्या स्पर्धेच्या दिवशी तो सगळे ड्रेस घालून आणि लवाजमा घेऊन ते सगळे येतात. मग आता तिथं म्हणजे प्रत्येक वेळा एकच टीम जिंकेल असं नाहीये. त्या 15-20 गावातले जे घोडे येतात त्या घोड्यांची शर्यत लावली जाते आणि ती शर्यत लावून झाल्यानंतर जो घोडा जिंकेल
तर तिथं त्यांचं जे मोठं चर्च आहे, तर त्या चर्चच्या जवळ म्हणजे डिओडी सिएना म्हणून जे आहे तिथं त्यांना मान मिळतो, त्यांचा सत्कार केला जातो आणि त्यांचा फ्लॅग तिथं लागतो. तर ते अतिशय प्रेस्टिजियस असतं. तर ते तिथले जे लोक सगळे आहेत ते त्यात भाग घेत असतात. मग सियाना आणखीन कशासाठी प्रसिद्ध आहे, तर जेम्स बॉन्ड मूव्हीजची सुद्धा शूटिंग त्या आतल्या पॅलिओ रेस आणि त्या किल्ल्याच्या भागामध्ये झालेली आहे. मग आम्ही तिथनं चालत गेलो डिओमे डी सिएनाला. सिएनाचा डिओमो अतिशय मोठा, सुंदर, मस्त आहे. मग त्याच्या आतमध्ये काही पेंटिंग्स आहेत वगैरे, त्या सगळ्याचे आम्ही फोटो काढले. तिथून वाटेत परत येत असताना आम्हाला जगातली सगळ्यात जुनी बँक असं ते म्हणतात, तर ती बँक आम्हाला लागली. त्याचं बाहेरचं आर्किटेक्चर वगैरे बघता आलं. ते सगळं बघून झालं आणि मग तिथे एक कार लागली होती लेटेस्ट मॉडेलची, त्याचाही फोटो काढला आणि तिथून चालत मग आम्ही आमच्या बसमध्ये आलो. बसनं निघालो. आम्हाला साधारण 8:30 वाजले होते परत आम्ही फ्लोरेन्सला यायला. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 8:30 म्हणजे जवळजवळ 13 तासाची आमची ही ट्रिप होती. याच्यामध्ये 3 गावं कव्हर झाली बेसिकली. एक म्हणजे तुमचा टॉवर, कुठला, लिनिंग टॉवर, त्याच्यानंतर ऑफ पिसा, दुसरं झालं सॅन जिमिक नॅनो आणि तिसरं सिएना. ही तशी लांब गाव आहेत, पण हे सगळं कव्हर करून आम्ही परत आलो. अतिशय सुंदर ट्रिप झाली. रत्नदीप तोडकरने याची व्यवस्था अतिशय चांगली केली होती. तुम्ही व्हिडिओ बघताय याबद्दल तुमचे धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मी अजूनही व्हिडिओ देऊ शकेन. आणि मला बऱ्याच लोकांनी सांगितले की मराठीमध्ये व्हिडिओज नाही आहेत, म्हणून मी बेसिकली मराठीतले व्हिडिओज देतोय. धन्यवाद.